मंडळी, कशा आहात तुम्ही? मी रोशनी रुपेश कळमकर, अर्थातच तुमच्या लाडक्या रिदांची मम्मा. आज माझी मम्मी चिवडा बनवत आहे. उद्या आहे माझ्या रिदांची लूट, तर तुम्हा सर्वांना यायचं आहे. माझी मम्मी इकडे चिवडा बनवत आहे आणि मी बघा अंडा ढाबा स्टाईल अंडा करी बनवत आहे. आणि माझा रिदान बघा मंडळी पोहे खात आहे, भाजलेले पोहे खात आहे. माझी मम्मी इकडे चिवडा बनवत आहे. हे बघा अगोदर पोहे भाजले गेले आमचे. आणि आता इथे मम्मी पूर्ण कांदे मिरच्या मसाला जो असतो चिवड्याचा तो बनवत आहे. आणि इथे मधात आता येत आहे आमचा लाडका रिदान. आम्हाला मदत करायला, चम्मच फिरवायला आला आहे रिदान. बघा मंडळी, मी पेस्ट बनवली आता अंडा कढीसाठी. यामध्ये आज मी टाकला आहे अंडा कढी बनवण्यासाठी लसण, अद्रक, सांबार, लाल खुड्या मिरच्या भाजल्या होत्या आणि थोडंसं जिरं, थोडा वेळ होते आणि थोडेसे धने ते चिवड्यासाठी केले होते. तर तसे धने आणि त्याच्यामध्ये थोडंसं लसण, ये बाजूने हल्दी डालना आणि कोथिंबीर. मी टाकतो. ओ नो, मी टाकू नको, इथे तेलाचं काम आहे बेटा. और कमी करू टाकायचं. हो कर. माझी मम्मी चिवडा बनवत आहे आणि मी स्वयंपाक करत आहे. अंडा ढाबा स्टाईल अंडा ग्रेव्ही कढी बनवते. अंडा ग्रेव्ही अंडा ग्रेव्ही सॉरी मला समजत नाही काय म्हणून अंडा करी बनवत आहे. अंडा करी नाही, अंडा फ्राय. नहीं ये तेज लगेगा हाथ को. बघा मी पेस्ट इथे टाकलेली आहे. दोन्ही गॅस बिझी, आमच्या दोन्ही गॅस बिझी आहेत आज. ये प्याज हो जाएंगे. आणि रिदान सुद्धा आमच्या मदतीला आला आहे. दोघींच्या पण अरे बेटा अंडा खाते तू? तर टोमॅटो आहे. हो आता टाकणार आहे ना. बघा रिदानची केस बघा किती वाढलेले आहे. रिदान आपली केस कापत नाही. हा त्याला सांगा थोडस. जो कटिंग करणारा मामा आहे तोच आमचे कटिंग म्हणजे केस कापून देणार आहे. आम्ही दुसऱ्यांकडनं केस कापत नसतो. नाही हे मसाला होतो. हा आता यामध्ये मी टाकणार आहे टोमॅटो. नाही म्हणणार ना, गॅसच्या दूर राहायचं बेटा. ओके ओके ओके. आई टाकू देते तुला. आणि आता यामध्ये मी टाकत आहे मीठ. भाजीला जेवढं मीठ लागते चवीनुसार तेवढं मी मीठ टाकत. हा बरं, एवढं टाकत आहे. हा मंडळी रिदान एवढं टाकत आहे. घे हो घे. व्हेरी गुड. बघा आता आमचा इथे मसाला तयार होत आहे. याही गॅसवर मसाला होत आहे, त्याही गॅसवर मसाला, पण थोडा डिफरंट आहे. इथे अंड्यासाठी मसाला होत आहे, तिथे चिवड्यासाठी मसाला होता. बघा मंडळी माझा रिदान पण चिवडा बनवत आहे. उद्या लूट आहे ना माझ्या लेकराची, आहे ना बेटा? माझी मीच करून तू इन्व्हाइट कर ना मग सगळ्यांना. सगळेजण यायचं मला. मग सगळ्यांना इन्व्हाइट कर. माझ्या लुटीला मला लुटायला सर्वे जण या. प्लीज याला मंडळी माझ्या बघा माझ्या लेकरांनी तुम्हाला इन्व्हाइट केला आहे सगळ्यांना, तर याला नक्की. आपण उद्या दाखवूया सगळ्यांना की तुला कसं लुटत. बघा त्याचीच लूट आहे आणि तोच काम करत आहे. बघा मंडळी त्याचीच लूट आहे आणि त्यालाच काम करावं लागत आहे. आणि किती अत्याचार करतो लेकरावर. पूर्ण
टाकायचे हो आणि टाकले. असं टाकावं लागते मी आणि तुम्ही टाकता फक्त असं थोडासा. आता हे टाकायचं आहे का? तर मंडळी आता आपण यामध्ये टाकूया गरम मसाला थोडा. छान आहे ना. हा बोलू दे बोलू दे. हात लाव. 2 चम्मच मी गरम मसाला टाकला आहे. 1 चम्मच हळद म्हणजे अर्धा चम्मच पकडा. माझे छोटे चम्मच आहेत, एवढे स्पून आहेत छोटे छोटे, म्हणून मी थोडं जास्त टाकत आहे. तिखट टाकत आहे आता मी. हा ना. हात पकडू. मी दूर हात पकडलो. ओ हो हो. दूर हात दिला पकडतो. आता आपण या पेस्टला या मसाल्याला हे आपलं केव्हा होतं? खूप जण आपण आता धने टाकू. हे याच्यात टाकून आपण धने टाकले आपण इथे चिवड्या. यामध्ये बघा मंडळी धने आणि लसण थोडासा मिक्सर मधनं काढला. एकदम असे खाडे खाडे पाहिजे, म्हणजे जास्त नाही, थोडासा हलकासा फक्त करायचं. हो. आता हे थोडंसं आपण तिखट शिजू द्यायचं येते. ओके. आणि आता यामध्ये मी जे मिक्सर मध्ये पाणी आहे ते थोडंसं टाकून देते मसाला शिजण्यासाठी. कुठे गेले ते? गायब होऊन जाते. हे आई आता आपण कमी स्टीम याच्यावर आपण हा मसाला आता नाही द्यायचा. हा मसाला आपण चिवड्यात टाकू. आता मला तर यामध्ये आता अंडे टाकून घेऊया आपण. जे तळले होते मी थोडं हळद टाकून मी तळले होते. ते दाखव. आता पसरून घेऊया. मला बी दाखव. हा मला बी दाखव. हे फक्त ग्रेव्हीनुसार बनवायचे आहे मंडळी. आपल्याला जास्त रस्सा वगैरे काही करायचं नाहीये. हलकसं पाणी टाकत आहे मी. हा इतने सारी चिवड़ी भी उड़ाए केले क्या? ठीक आहे ना. इतनी सारी चिवड़ी भी उड़ाए तो एवढं ठीक आहे. आई ये बचा ना थोड़ा. ओके. इसका क्या करना है? हा तर मंडळी आता आपण यामध्ये सांबार मी खुडूनच टाकत असते, तुम्हाला तर माहितीच आहे. तर यामध्ये आता मी सांबार कोथिंबीर टाकत आहे. तर हिला थोडा वेळ होऊ देते मी आता. तर बघा मंडळी कशी वाटत आहे माझी अंडा कढी रेसिपी. जर तुम्हाला आमची अंडा कढी आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.